हुड़केश्वर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोड़कर द्वारा दी गई जानकारी के अनुसार हुड़केश्वर पुलिस को 4 सितंबर की शाम 6 बजे अस्पताल से नकदी चोरी होने की शिकायत मिली थी, जिसके बाद 7 सितंबर को शाम को आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया और पुलिस आगे की जांच कर रही है। बताया जा रहा है कि महिला द्वारा की गई चोरी की पूरी वारदात सीसीटीवी कैमरे में कैद हो गई थी। इस बारे में अधिक जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने कारा न्यूज को दी। पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे एक तक्रार दाखल झालेली होती। डॉक्टर महिंद यांचं बोरले लेआउटला हॉस्पिटल आहे, महिंद हॉस्पिटल म्हणून। त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे दुपारी घरी गेलेले होते, परंतु त्यांनी डोर वगैरे लावलेलं नव्हतं आणि त्याचा फायदा घेऊन एक महिला तिथे पोहोचली आणि त्याच्या ड्रायव्हरमधून पैसे 1,65,000 रुपये नगदी कॅश घेऊन महिला फसार झालेली होती। त्याबाबत तक्रार आमच्या इथे दाखल झालेली होती। 4 तारखेला 2 दिवसानंतर तक्रार देण्यात आलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळावर तात्काळ आमचे डीबी पथक पोहोचले आणि त्यांनी तेथील घटनास्थळावरील फुटेज चेक करे। तर ती ज्या रूटने गेली त्या रूटची पैदल आलेली होती ती महिला आणि ते आम्ही सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या महिलेचा शोध लावलेला आहे आणि महिला नीता चौधरी अजनीच्या रेल्वे क्वार्टरला राहणारी आहे आणि त्या महिलेला अटक केली आणि त्या महिलेच्या घरामधून 1,07,000 रुपये नगदी आम्ही कॅश रिकवर केलेली आहे। ही महिला अशा छोट्या मोठ्या चोऱ्या पण यापूर्वी करत होती, परंतु कुठे तशी तक्रार रजिस्टर्ड झालेली नाही आहे आणि त्या दिवशी तिने ती अशी चोरी केलेली होती डॉक्टर यांच्याकडून आणि तात्काळ आम्ही 2 दिवसाच्या आतमध्ये जवळजवळ 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज चेक करून आमच्या डीबी पथकाने अथक परिश्रम करून तो गुन्हा उघडकीस आणला। महिला ही हॅबिच्युअल आहे असं त्याच्या निदर्शनावरून आलं। काही आम्ही फुटेज बघितल्यावरून ते असं आलेलं आहे का ते छोट्या मोठ्या चोऱ्या करत होत्या, परंतु त्या दिवशी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये तिला एक मोठी रक्कम तिला प्राप्त झालेली होती, त्यामुळे FIR आपल्याकडे रजिस्टर झालेला होता। यापूर्वीसुद्धा काही पोलिसांनी किरकोळ तिने चोऱ्या केलेल्या आहे अशी माहिती आपल्याला प्राप्त होत आहे। 18 साल से शहर में विश्वसनीय उड़ान लैंड डेवलपर्स ले आए हैं सप्तशृंगी नगरी मौजा सालेगोदनी में, जो कि साले बस स्टॉप से सिर्फ 200 मीटर दूर, आउटर रिंग रोड से 3.5 किलोमीटर, गुरुकुल CBSE स्कूल से 1 किलोमीटर, 110 एकड़ में बने एग्रो टर्मिनल मार्केट से 2 किलोमीटर, PHC हॉस्पिटल से 1 किलोमीटर, वर्धा रोड से 6 किलोमीटर और मार्गी नगर चौक से 6 किलोमीटर की दूरी पर स्पेशल एमिनिटीज, डांबर रोड, ड्रेनेज लाइन, सीनियर सिटीजन पार्क, इलेक्ट्रिक वाटर सप्लाई, EMI ऑप्शन, बैंक फाइनेंस और साइट दिखाने की सुविधा उपलब्ध। अधिक जानकारी या बुकिंग के लिए संपर्क करें उड़ान लैंड डेवलपर्स के संचालक धम्मा भाव सोनटक के 9860298056 और आजाद ठाकुर 9371488938 पर। ऑफिस एड्रेस हुड़केश्वर मेन रोड, नागपुर।